सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि या पुतळ्याच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या होळकर चौकामध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आपण सध्या होळकर चौकातील या पुतळा परिसरामध्ये आहोत। सध्या या ठिकाणी हा जो पुतळा पाहतो या पुतळा या ठिकाणी हा झाकून ठेवलेला आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। एकंदरीत हा संपूर्ण परिसर स्वच्छतेबरोबर या ठिकाणी ज्या काही इतर अडचणी आहेत, वायर्स वगैरे आहेत, कारण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला असणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे या ठिकाणी प्रशासनानं तडजोड केलेली नाही आहे व कुठल्याही प्रकारे अडथळे निर्माण होईल यासाठी या ठिकाणी प्रशासनानं जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आपण हे पाहू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये स्वच्छता, त्याचबरोबर खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे या पुतळ्याच्या आवारामध्ये ज्या काही अपूर्ण काम आहेत तीही पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे। यासाठी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे सकाळपासून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती सुद्धा आहे। या समितीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारीला वेग देण्यात आलेला आहे। आजूबाजूची जी झाडं रस्त्यावर आलेली आहेत ती झाडं सुद्धा कापण्याचं काम, झाडांच्या फांद्या कापण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे, जेणेकरून कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे। महापालिका प्रशासनानं सुद्धा युद्ध पातळीवर अनेक ठिकाणच्या महापालिकेच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी आहेत त्या करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पुतळा समिती या संपूर्ण यंत्रणांकडून कठोर अशी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे।